नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे मित्रांनो। आता दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर सर्व दिव्यांगांना ही पेन्शन दिलेली जाणार आहे। तर कोणत्या ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही, टेम्पररी दिव्यांग असतील त्यांना सुद्धा पेन्शन दिले जाणार आहे। त्याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय पोर्टलवर नोटिफिकेशन सुद्धा आलेला आहे, मेसेज सुद्धा आलेला आहे। त्यामुळे आज सर्व लाभार्थ्यांना पैसे जमा होणार आहेत। तर मग GR मध्ये काय माहिती दिलेली आहे ती आपण जाणून घेऊया। विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्याबाबत, म्हणजे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही आणि त्यामुळे ज्यांचं पेन्शन थांबलेलं आहे त्या दिव्यांग बांधवांना आता पेन्शन मिळणार आहे। महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग 15 मे 2026 रोजीचा हा GR आहे। आपण या ठिकाणी बघू शकता काय माहिती दिलेली आहे। तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिनांक 1 एप्रिल 2026 पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेतून दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्यात येत होते। फक्त अशा लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेतून लाभ चालू ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे। संबंधित तहसीलदारांनी मार्च 2026 पर्यंत लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांगांना ज्यांच्याकडे जुन्या प्रकारचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, अशा सर्व दिव्यांगांची प्रमाणपत्रे निर्गमित करणाऱ्या यंत्रणांमधून समन्वय साधून दिनांक 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड काढून घेण्यात यावे। सदर कालावधीत त्यांचे लाभ सुरू ठेवण्यात यावे। म्हणजे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांकडे साधे जुने प्रमाणपत्र आहे आणि UDID कार्ड काढलेले नाही। दिव्यांग बांधवांचे पेन्शन मागील काही महिन्यापासून थांबलेले होते, तर त्यांना हे लाभ मिळणार आहे। 30 सप्टेंबर 2026 पर्यंत UDID कार्ड काढलेले नसेल तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। पुढचं काय सांगितलं बघा, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभाग किंवा विशेष सहाय्य योजना यांनी संबंधित तहसीलदारांचा विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांबाबत नियमित आढावा घेतील। सहाय्यक आयुक्त हे प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून दिव्यांगांना योजनेचे लाभ मिळवून देतील। नायब तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी विशेष सहाय्य योजनेतील वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांकडून दिनांक 15 जून 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी स्वावलंबन पोर्टल अन्वये अर्ज सादर करून घ्यावेत। म्हणजे आता ज्या दिव्यांग बांधवांकडे UDID कार्ड नाही तर स्वतः नायब तहसीलदार त्या ठिकाणी त्यांना बोलवून त्यांची नोंदणी ही UDID कार्ड काढण्यासाठी करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। अर्ज सादर केल्यानंतर अर्जाचा क्रमांक SAS पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावे। SAS पोर्टलमध्ये अर्जाचा क्रमांक नोंदवण्यासाठी आवश्यक सुधारणा माहिती तंत्रज्ञान महामंडळाने करावी। विशेष सहाय्य योजनेतील काही दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र व आधार कार्ड यांच्यावरील जन्मतारखेत तफावत आढळून आलेली आहे। याबाबत तहसीलदार यांनी विशेष मोहीम राबवून सदर तफावत दूर करावी। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक DPM यांच्या सहकार्याने आधार कार्ड आणि स्वावलंबन पोर्टलच्या माध्यमातून वैश्विक ओळखपत्रातील बदल अद्ययावत करावे। दिव्यांग बांधवांचे आधार कार्डवर आणि UDID कार्डवर नावात बदल असेल, जन्मतारखेत बदल असेल, त्याची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांच्यावर देण्यात आलेली आहे। तहसीलदार यांच्या SAS पोर्टलवरील डेस्क 1 लॉग इनमध्ये पास व फेल रिपोर्ट उपलब्ध आहे। त्यातील फेल रिपोर्टमध्ये नमूद आधार व बँक खाते संलग्नीकरण, KYC, आधार अद्ययावतीकरण इत्यादी बाबी सुद्धा तहसीलदार यांनी संबंधित लाभार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यायची आहे। जर दिव्यांग बांधवांचं कुठलीही त्रुटी असेल तर ती पूर्ण करून घ्यायची जबाबदारी आता ही तहसीलदारांची आहे, नायब तहसीलदाराची आहे, संजय गांधी निराधार विभाग यांची आहे। त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला स्वतः तहसील कार्यालयातून फोन येईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचे या जे काही बाबी आहेत त्या पूर्ण करून घ्यायचे आहे। तहसीलदार यांनी डेस्क 1 मधून अद्ययावत केलेल्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील डेस्क 2 लॉग इन मधून त्यास मान्यता देण्यात येईल। मग मित्रांनो, जे SAS पोर्टल आहे आपल्याला ज्यावर नोटिफिकेशन येतं, मेसेज येतो, त्या पोर्टलवरून जे डेस्क 1 आहे ते तहसीलदारांसाठी आणि डेस्क 2 आहे ते आपल्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी आहे। तर त्या लॉग इन मधून त्या ठिकाणी मान्यता दिली तर आपल्याला ते पेन्शन मिळणार आहे।
तर ती मान्यता ही जिल्हाधिकाऱ्यांनी मिळवून द्यायची आहे। तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे गावनिहाय यादी प्रसिद्ध करावी व गाव पातळीवर या यादीचे वाचन करून हयात नसलेले व बनावट लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात यावे। त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या रकमेची वसुली करण्यात यावी। सर्व उपविभागीय अधिकारी यांनी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य योजनेचे शिबिरे व कार्यशाळा तसेच महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी आयोजित करावी। म्हणजे आता बघा, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित केल्या जाणार आहे महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी। त्यासाठी सर्व विभागांना आमंत्रित करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील। 30 सप्टेंबर 2026 पूर्वी कोणताही लाभार्थी हा UDID कार्ड अभावी विशेष सहाय्य योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची उपविभागीय अधिकारी यांनी दक्षता घ्यावी। सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हा महसूल अधिकारी परिषदेत विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे नियमित आढावा घ्यावा। सर्व तहसीलदार यांनी वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड नसलेले दिव्यांग लाभार्थ्यांची यादी दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्जाच्या प्रतीसह वैश्विक ओळखपत्र निर्गमित करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास उपलब्ध करून द्यावी। म्हणजे जे UDID कार्ड काढतात त्यांच्याकडे ही यादी देण्यात यावी असे त्या ठिकाणी सांगितलेले आहे। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण व तहसीलदार यांच्या सहाय्याने संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या व इतर दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र निर्गमित करण्यात येणाऱ्या यंत्रणांकडून विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी। विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्याने 30 सप्टेंबरपर्यंत वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून देण्याबाबत कार्यवाही करावी। सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तहसीलदार यांची राहील। बघा मित्रांनो, आता जर तुमच्याकडे तुमच्या UDID मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या UDID कार्ड काढलेलं नसेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी आता हे UDID कार्ड काढून देण्यात येणार आहे। तसेच दुरुस्तसुद्धा करून देण्यात येणार आहे। त्यासाठी शिबिरे राबवण्यात येणार आहे आणि दिव्यांग बांधव हे लाभापासून वंचित राहू नये याची पूर्ण जबाबदारी तहसीलदार यांची राहणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता तुम्हाला स्वतःला या ठिकाणी तहसीलमधून फोन येणार आहे। कालच माझे एक मित्र आहेत दिव्यांग बांधव, त्यांना तहसीलमधून फोन आला आणि फोन आल्यानंतर 2 तासाच्या आत त्यांच्या खात्यामध्ये पेन्शन जमा झालेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही सुद्धा तहसील कार्यालयातून तुम्हाला फोन येईल किंवा तुम्ही तहसील कार्यालयात जा, त्या ठिकाणी तुमचे सर्व काही माहिती अपडेट करा आणि तुम्हाला सुद्धा लगेचच त्या ठिकाणी हे अनुदान जमा होणार आहे। त्यांची माहिती, आधार कार्ड हे सर्व काही अपडेट केलं, स्टेटस अपडेट केलं, पोर्टलवर माहिती भरली आणि लगेच 2 तासाच्या आत त्यांना ते पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे। त्यामुळे शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की कोणतेही दिव्यांग बांधव या ठिकाणी वंचित राहणार नाही। त्यासाठी UDID कार्ड काढण्यासाठी सुद्धा त्यांनी आता 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत दिलेली आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।